विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जाण्याची भीती आहे। जयंत पाटील यांनी ही भीती व्यक्त केली आहे। निवडणूक 2-3 महिन्यांनी पुढे जाऊ शकते, त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्याकरता सरकार बहाणा शोधत असल्याचा आरोप जयंत पाटील करतायत। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या महिन्याभरात लागण्याची शक्यता आहे। असं असताना विरोधी पक्षनेते मात्र वेगळाच दावा करू लागले। विधानसभा निवडणूक 2 ते 4 महिने पुढे ढकलली जाण्याची शक्यता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली। महायुती सरकारमध्ये मतभेद आहेत। निवडणुकीसाठी 2-4 महिने कसे काढता येतील यासाठी काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला। सरकारला 50च्या वर जागा मिळणार नाहीत असं जयंत पाटील म्हणाले। महिन्यात 2 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे। अंदाज यासाठी आहे की सरकारला निवडणूक घ्यायचं धाडस नाहीये। महाराष्ट्रामध्ये आज निवडणुका घेतल्या तर भारतीय जनता पक्ष 50 आमदाराच्या वर जाणार नाही। कायद्याने निवडणुका 26 नोव्हेंबरच्या आत घ्याव्याच लागतील। प्रशासक आणूया का, अजून 2-4 महिने काढूया का, असे एक षडयंत्र सतीश अण्णा काही लोक करतायत। जयंत पाटलांच्या टीकेवर राष्ट्रवादीने पलटवार केला। जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत, त्यांनी त्यांचा संपर्क तडीस न्यावा असा टोला सुनील तटकरेंनी लगावला। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येत असल्यामुळेच अशा प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात। बरं झालं की जयंतरावांजवळ भाजपच्या नेत्यांचा संपर्क आहे, याचा अर्थ दोन्ही बाजूंनी संपर्क आहे असा त्याचा अर्थ स्पष्टपणाचा होऊ शकतो। तो लवकर संपर्क जयंतरावांनी भाजपजवळ पूर्णत्वात न्यावा अशी माझी इच्छा आहे। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होऊ घातली। विरोधकांना नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याबाबत शंका आहे। निवडणूक आणखी लांबल्यास तो मुद्दा सरकार विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।